मी तुम्हाला म्हटलं होतं ना 2 पार्ट करेल म्हणून. तर हे बघा दुसरा पार्ट आहे. तर आरती सुरू झाली होती. आरतीला माझे मम्मी पप्पा तिकडे उभे होते, तुम्हाला दिसलंच असेल. आणि बाकी चुलती पण होते. पण काही जण तिकडे जेवण बनवायची तयारी सुरू होती, तर तिकडे काही जण दंग झाले होते. आणि तर माझा आवाज पूर्ण खराब झाला, कारण मी इतकी जशी पूजा झाली ना, व्हिडिओच्या लास्टला तुम्ही बघालच की माझी तब्येत इतकी डाऊन झाली ना, 2 दिवस मला असं उठता पण आलं नाही. सोनू बसले होते ग्रीन साडीवाले, मला 4 नंबरची चुलती होती. आणि तिकडे जे काका होते ना, ते माझे 4 नंबरचे चुलते होते. आणि ब्ल्यू साडीवाली पण 3 नंबरची चुलती माझी. ते वाले काका कुठेतरी बाहेर गेलं होतं. तुम्हाला नंतरच्या पुढं जी क्लिप आहे ना, त्यात तुम्हाला बघायला भेटेलच, तुम्हाला दाखवेलच मी. तर अशी आरती सुरू होती. माझा आवाज नीट येतोय का नाही माहिती नाही तुम्हाला, तर पुढची क्लिप बघा. जे इथं बघा ब्ल्यू वाडील दिसतंय ना, आणि त्याच्या शेजारचे काका उभे आहेत ना, ते दोघं माझे 3 नंबरचे चुलते सख्खे चुलते. तू घे ना आधी, तू घे आधी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, राजू महाराजांचे नाव घेते रामकृष्ण हरी. भारी. सापडणार नाही संग्रामासारखा हिरा. तर मी नाव घेतलं, पण तुम्हाला काही समजलंच नसेल, कारण तिनं व्हिडिओ स्टार्ट लेट केला. आणि ह्याच्या आधी जे व्हिडिओ शूट केले होते ना, ते दुसऱ्या चुलतेच्या मुलीने केलं होतं. आणि आत्ता जे नाव शूट केलं ते दुसऱ्या चुलतेच्या मुलीने नाव शूट केलं होतं. तिनं व्यवस्थितच नाही घेतलं, तर जाऊ द्या. हे बघा इथं कळशी आणून जे पाय धुवायचा कार्यक्रम असतो ना, तो सुरू होता. पलीकडची माझी सख्खी आत्या होती आणि इकडे चुलत आत्या होती. तर ते चाललं होतं काय कार्यक्रम असतो, तो व्हॉइस ओव्हर करायचं कारण म्हणजे गाणी लावली होती का नाही, त्यामुळे मी म्हणतो ती गाणी बंद करा थोडा वेळ. पण ऐकतंय कोण ना, सगळे आपापल्या नादच होती. तर चल मी पण आले होते हळदी कुंकू लावायला. आणि मला अक्षरशः साडीने इतका वैताग आणला होता. आणि तुम्ही म्हणाल की प्रत्येक साडीवर तोच ब्लाऊज का घालते, तर झालं असं, उद्या पूजा आहे ना, तर आदल्या दिवशी मी साडी आणली होती. इतकी गडबड झाली होती. पूजा पण अचानक धरली, त्यामुळं काही म्हणजे आवरायला किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता नाहीच आल्या मला. भरपूर सारी स्वप्न होती, पण ती सगळी पाण्यात गेल्यासारखीच झाली. तर आदल्या दिवशी साडी आणली आणि दुसऱ्या दिवशी लगेच घालावी लागली. आणि जे त्यांनी ड्रेस घातला ना, तो माझ्या मम्मी पप्पाने त्यांना घेतलेला पोशाख आहे. आणि मलावाली ही साडी घेतलेली, आणि मी माझ्याच पसंतीने घेतली बरं का, कारण माझ्याकडं पिवळ्या कलर एक पण नव्हता. माझ्या लग्नाचा हळदीचा होता ना तोच. आणि ती इतकी जाड साडी होती ना, ती मला घालायलाच नको वाटते. पूर्ण निर्या अशा खाली येते त्या, आणि पिन पण व्यवस्थित होत नाही. तर ती पलीकडची आत्या आहे ना, तिची मुलगी आहे, तिचं पण लग्न आता 1 वर्ष झालं असेल त्याच्या लग्नाला. तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे माझी पूर्ण फॅमिली बघायला, पूर्ण म्हणजे निम्मी अर्धी तरी फॅमिली बघायला भेटलीच असेल. आणि तुम्हाला असं पण कधी कधी ते व्हिडिओमध्ये दिसतात, पण मी शेअर नाही करत की हे माझे हे नातेवाईक आहेत, ते नातेवाईक आहेत. तर इथं पण माझी चुलती आली होती. ती इथं तुम्हाला जास्त दिसत नाही, ती तिकडं वरती राहते. तर ती पण आली होती. निघाले होते सगळे. आता कार्यक्रम झाला त्यामुळं जेवण वगैरे करून निघाले होते. मेन म्हणजे माझी मावशी, मावस बहीण, माझे मामा, आजी तुम्हाला कोणच या ब्लॉगमध्ये दिसले नाहीत, कारण ते आले इतके लेट होते की बसच म्हणजे ना. मामा तर पूर्ण पूजा झाल्यानंतर ना 4 वाजता आला. 4 वाजता आला असेल. आणि मावशी तर 5-5:30 वाजता आली होती, कारण त्याची गाडी झाली पंक्चर, त्यामुळे त्यांना यायला झाला होता उशीर. आणि इथं करायला म्हणजे ना असं वाटत होतं की बाकीच्यांनी बाहेरचं केलं तर घरातलं करायला तरी कोणी पाहिजे, पण ते आलेच लेट. आणि मावस बहीण तर आलीच नव्हती, तिला प्रॉब्लेम असल्यामुळे तिला यायला नाही जमलेलं. तर छान व्हिडिओ शूट झालेत की नाही नक्की सांगा. नंतर नव्हतं जो की जेवण काय मेनू होतं ना, तर पापड, शिरा, भात, आमटी असं काय मेनू ठेवला होता. गडबडीत पकडलं होतं, कारण पावसाचे दिवस सुरू झाले होते. आदल्या दिवशी म्हणजे उद्या पूजेने, तर आज जबरदस्त असा पाऊस सुरू होता ना, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. पाऊस अचानकच आला, तर आम्हाला टेन्शन होतं की पूजेच्या दिवशी पाऊस येऊ नये, कारण जेवणाचं भरपूर वांदं झालं असतं. तसं पलीकडचं मंदिर मोकळंच आहे, मंदिरात जेवायला बसवलं असते सगळ्यांना, पण घरात बसवायचं असतं ना, त्यामुळं. तर इथं भजन सुरू झालं होतं. आमचं अजून जेवायचं राहिल्या.
तर ही सगळी सजावट आम्ही आदल्या दिवशी केली होती, लाईटिंग वगैरे किंवा ते सगळे हार तोरण हे सगळं आम्ही आदल्या दिवशीच लावलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी गडबड होऊ नये म्हणून. आणि काउंटरचे बघताय ना, ते घ्यायला पण आम्हीच पैसे दिले होते, कारण घर बांधायचं म्हणजे सुखाचं काम नसतं. सकाळी बघितलं तेव्हा कसं होता ना, आता काय झालंय. मी साडीच चेंज केलेली नाही, माझा आवाज त्याला माहित नाही. आणि मम्मी गेली जेवण आणायला, अक्षरशः पायच दुखायला लागलं. चला, दोन भाग केलेत ब्लॉगचे, तर नक्की बघा. आता जेवण करून खालच्या घरी आले आणि आता वाजलेत 11:30. तर आता मी झोपणार आहे, झोपून घेते, कारण डोकं दुखतं माझं. मी गोळी खाल्ल्या, दिवसभर असं उन्हात बिनात फिरून लय त्रास व्हायला लागलाय. तर चला, ब्लॉग बघा तुम्ही, आणि दुसऱ्या दिवशीचं पण ब्लॉग दाखवते, कोण कोण आलं कोण कोण नाही हे. तर तुम्ही म्हणाल की तू काय आणलं, तर तो पलीकडे सोफा आणि बेड दिसतोय ना, तो मी आणला होता. म्हणजे तो असं बाहेर वडला ना, त्याचा बेड तयार होतो, असं आणलं होतं. तर काउंटर घ्यायला आम्ही पैसे दिले होते आणि कपाट घ्यायला, तर पप्पा म्हणत होते की नको आणायला, पण हे बोलले की तुम्हाला जे आम्ही पैसे दिले ते दुनियाला थोडे दिसलेत, परत नंतरनं विचारणार की जावं आणि लेकीनं काय आणलं, म्हणूनसाठी ते सोफा बेड आणला. तशी काही गरज नव्हती, कारण मम्मी म्हटली की त्याच्या लग्नात त्याला भेटलं जाईल, ऑलरेडी घरात सगळ्या वस्तू आहेत, तुम्हाला सांगितलंय. तर जाऊ दे, हे फोटो बघा जे आम्ही पूजे दिवशी काढलेत. हा फोटो इतका छान आलाय ना, खरंच मला प्रचंड आवडला. आणि नंतर हे छाप वगैरे उठवताना पुढं आत्या वगैरे आहेत ना, त्यांचे पण घेतले आहेत मी. तर बघा, पुढे ज्यांनी पोशाख केलेत आणि ज्यांना शूट घ्यायला कोणीतरी माणूस होतं ना, तेव्हा ते फोटो आलेतच. आणि हे होतं की आम्ही जुन्या घरी, म्हणजे आमच्या खालच्या घरी काढला होता. आणि मला खरंच वाटलं होतं की या साडीवर ब्लाऊज पाहिजे होता, छान दिसला असता. पण जाऊ द्या, ते म्हणतात ना, वेळेला काही जरी असलं ना, ते महत्त्वाचं असतं. तर असो, साडी कशी दिसते नक्कीच कमेंट करून सांगा. सोनूला कपडे घेतले नव्हते, मी तुम्हाला सांगितले, कारण आज म्हणजे माझी मम्मी जेव्हा जाईल तेव्हा तिला म्हणतच असते की स्वतःच्या मर्जीने ती घेत असते की हिला छान दिसेल म्हणून. तर आम्ही इथे ह्या बेडवरती बसून काढला आहे फोटो. आणि मी पुढे तुम्हाला फोटो टाकेलच. मी भरपूर साडे बघितलेले बेड, पण भावाला हाच पसंत पडला होता आणि पर्सनली आम्हाला तो पसंत पडला. म्हणजे छानच होता, लाकडी होता ना, लोखंडाचा काही भरोसा नाही ना, कुठं तुटलं, उड्या मारला. आणि आणल्यापासून पोरं त्याच्यात इतकी उड्या मारत होती ना की बसच. तर बघा, तुम्ही फोटो सांगायचं राहिलं, माझे आत्या आणि मामा येते, त्यांना पोशाख करतानाचा फोटो वगैरे काढला होता. आणि घराला लवकर कलर देणारे, कारण आम्हाला घरकुल पण आलं आहे ना, तर मग ते आणि हे सगळं एकत्र बांधून मग म्हटलं की चांगलं जबरदस्त अजून एकदा मोठा होमची पूजा घालूया. ही माझी चुलत आत्या होती. आणि हे आरती करताना फोटो वगैरे काढले होते, चालूमध्येच काढले होते. व्हिडिओ शूट चालू होता, एका साईडला म्हणजे त्यातून फोटो काढायचं चाललं होतं, त्यामुळे फोटो व्यवस्थित नाही आले. पण जे काय काय आलेत ना मुजके, ते छान आलेत. आणि मेन गोष्ट काय म्हणते, दरवाजा साईडला पूजा नव्हती मांडली ना, त्यामुळे उजेड सगळा पाठीलाच लागत होता ना. तर ह्या भाभी आहेत आमच्या तिथल्या, त्यांनी पण पप्पांना पोशाख वगैरे आणला होता. तर पहिल्या स्टार्टिंगला हा मी सोफा बेड बघितला होता, पण हा इतका पसंत नाही आला. त्याचं बॉडी होती ना ती व्यवस्थित नव्हती. हा पसंत आला, तो वाचताना पूर्ण असा खडखड वाजत होता, लोखंड असल्यामुळे. हा पण पसंत आला होता, पण त्याचे कागद वगैरे काढल्यामुळे तो जुना वाटत होता. प्रत्येकात काही ना काही प्रॉब्लेम असतात. हा पण छान होता, पण तो खाली बघत असेल तुम्हाला, हा चेपला होता, त्यामुळे हा पण कॅन्सल केला. हा सगळ्यात बेस्ट होता, पण तो असा पूर्ण इतका बाहेर निघत होता, खूप मोठा होता. तर ते बोलले की नको, आणि कलर पण खूप डार्क होता. फायनली आम्हाला इतका पसंत पडला, त्याची गादी पण इतकी पसंत पडली. आणि भावाला याचा फोटो पाठवला, त्याला पण हा छान वाटला. ते काही नव्हते आले, आम्हीच पसंतीने घेऊन गेलो होतो. तर छान वाटला आम्हाला, आणि घरातल्यांना पण सगळ्यांना आवडला. आणि पप्पाला तर माहिती पण नव्हतं की आम्ही आणणार आहे म्हणून. पप्पा नको म्हणत होते, कारण घरात सगळ्या वस्तू आहेत आणि हे त्याच्या लग्नात तर त्याला सगळं भेटणारच होतं या. तरी पण म्हटलं असू द्यात. आणि मला हा आवडला होता, कारण त्याच्या लग्नात त्याला बेड भेटणार होता. आणि मला इतका पसंत पडला होता, कारण त्याच्या लग्नात त्याला बेड भेटलाच असताना ऑलरेडी घरी खॉट आहे, आणि तो असा पण तो त्याच्यावर झोपतच नाही. तर म्हणलं हे छान होतं, पण नाही, ह्यांचं म्हणणं होतं नाही तोच घेऊन जायचं. प्राईस तर सेमच होती, पण जाऊ दे, त्यांनी तो पसंत केला आणि छान वाटतं त्यांना.